नमस्कार. आपल्या विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूस सोसायटीचे शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली असे एक शेतकऱ्यांचं डेलिगेशन आम्ही सगळेजण स्पेनमध्ये आलो आहे. व्हॅलेन्शिया हा जो भाग आहे हा संत्र्याकरता विशेष रूपाने प्रसिद्ध आहे. मला अतिशय आनंद आहे की इथली परिस्थिती बघून आपल्याला खूप शिकण्यासारखं मिळालं. याचा उपयोग भविष्य काळामध्ये आपली शेती, आपलं उत्पादनाची क्वालिटी संत्र्याच्या क्षेत्रामध्ये वाढण्याकरता नक्कीच उपयोगी येईल. व्हॅलेन्सिया संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेलं स्पेनमधील हे शहर. येथील संत्र्यांची चव आणि दर्जाच न्यारा. केवळ पीक म्हणून नव्हे तर या शहरात संत्रा उत्पादनाकडे एक उद्योग म्हणून बघितलं जातं. उच्च दर्जाच्या संत्र्याच्या अनेक जाती या शहरानं विकसित केल्या. हेक्टरी 70 टन संत्र्याचे उत्पादन घेणारे व्हॅलेन्सिया केवळ उत्पादनापुरते मर्यादित राहिले नाही, तर ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करत थेट ग्राहकांपर्यंत उच्च दर्जाचा चविष्ट संत्रा पोहोचवण्याचे कसब या शहरातल्या शेतकऱ्यांनी आत्मसात केलं. व्हॅलेन्सियाचा हा संत्रा महाराष्ट्रात पर्यायाने देशात आणून नागपुरी संत्र्याच्या बरोबरीने उत्पादन करतानाच या संत्र्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत्रा पिकाची पर्यायाने संत्रा बागायतदारांची पत कशी वाढवता येईल याबाबत विचार सुरू झालाय. तो प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नाशिक येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी, ॲग्रोव्हिजन आणि महा ऑरेंजच्या सदस्यांसह शेतकऱ्यांनी व्हॅलेन्सियाचा दौरा करत त्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय. मॅग्नेट सोसायटी, पणन मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्या आर्थिक सहकार्यानं या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतीकडे शेतकऱ्यांनी उद्योग म्हणून बघावं हा दृष्टिकोन समोर ठेवून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून ॲग्रोव्हिजन ही संकल्पना मांडण्यात आली. दरवर्षी नागपुरात आयोजित ॲग्रोव्हिजन या देश पातळीवरील कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतीत नव्यानं येणारे देश विदेशातील तंत्रज्ञान, अधिक उत्पन्न देणारं वाण, बदलत्या बाजारपेठा, शेतीचं अर्थकारण, नगदी पिकांबद्दल जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, बदलाला प्रोत्साहन दिलं जातं. याच माध्यमातून आता महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नागपुरी संत्र्याच्या जोडीला व्हॅलेन्सिया येथील टँगो जातीच्या संत्र्याचं उत्पादन घेण्याचा मानस असून संत्रा फळाच्या अर्थकारणात यामुळे क्रांती घडून येईल असा विश्वास व्यक्त होतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नागपुरी संत्रा नावाने प्रसिद्ध असलेलं संत्रा फळ आता पुन्हा एक नवी ओळख मिळवण्याच्या दृष्टीनं सज्ज झालंय. संत्र्याच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होणं, प्रक्रियेसाठी उत्कृष्ट संत्रा उपलब्ध होणं, उत्पादनासोबतच उत्पन्नातही वाढ होणं यासाठी 3 वर्षांपासून नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून ॲग्रोव्हिजन, महा ऑरेंज आणि नाशिक येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकारातून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात 32 शेतकऱ्यांनी नुकताच स्पेनचा दौरा केला. नितीनजी गडकरी, कांचनताई गडकरी, ॲग्रोव्हिजनचे रवी बोरटकर, सुधीर दिवे, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, महा ऑरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे, मनोज जवंजाळ यांच्यासह अन्य शेतकरी या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते. या 5 दिवसाच्या अभ्यास दौऱ्याचा अनुभव अभूतपूर्व होता. या दौऱ्यात सर्व शेतकऱ्यांनी नर्सरी, संत्रा बाग, पॅकेजिंग केंद्र,
बाजारपेठ आदींना भेटी दिल्या. नर्सरी कशी असावी याचा अनुभव विवेरोस सेविला या नर्सरीला भेट दिल्यानंतर आला. प्रत्येक रोप कुंडीमध्ये लावलेलं असतं, त्यावर बडिंग केलं जातं. कुंडी ही उभट असून तिच्या बुडामध्ये म्हणजे खालील बाजूस जाळी असते. ती कुंडी प्लास्टिकच्या स्टँडवर ठेवली जात असल्यामुळे रोपांची मुळं जमिनीत जात नाही. कुंडीला खालून जाळी असल्यामुळे हवा खेळती राहते. सर्वात महत्वाचं म्हणजे मुळं सरळ खाली जमिनीच्या दिशेने जात असल्याने मुळांची चुंबळ होत नाही आणि कलमा किंवा रोपे जमिनीवर लावल्यानंतर चांगली सेट होतात. त्याची वाढ सुद्धा झपाट्याने होते. नर्सरीनंतर व्हॅलेन्सिया येथील संत्रा बागेला भेट देत लागवडीचे तंत्र शेतकऱ्यांनी जाणून घेतले. बगीच्यातील माती चुनखडीयुक्त मध्यम दर्जाची असून 3 फूट उंच आणि 6 फूट रुंद बेडवर संत्रा झाडाची लागवड केली जाते. संत्रा झाडाच्या लागवडीचं अंतर 6 बाय 20 अशा प्रकारे एका हेक्टरमध्ये 820 कलमा या पद्धतीनं बसवल्या जातात. We are in Sevilla, south of Spain. आपण आता सेव्हिया येथे आहोत, जे स्पेनच्या दक्षिणेला आहे. सध्या आपण कंपनीच्या एका शेतात आहोत. हे शेत एकूण 400 हेक्टर क्षेत्रात विस्तारले आहे. येथे टँगो संत्रा पीक घेतलं जातं. सन 2015 मध्ये आम्ही झाडे लावण्यास सुरुवात केली. सन 2021 मध्ये प्लांटेशन पूर्ण झाले. आम्ही येथे संत्र्याचे 3 वेगवेगळे वाण घेतो. पहिले वाण म्हणजे मायक्रोफिलर वाण, दुसरा स्पॅनिश वाण FA5 आणि तिसरा C35. आम्ही 60 दिवसात संपूर्ण शेत हार्वेस्ट करतो. 3 वेगवेगळी वाण घेण्याचा फायदा असा आहे की आपण ते पीक 3 वेळा घेऊ शकतो. या शेतात टँगो संत्र्याचे पीक आपण जानेवारी ते मार्च या महिन्यात काढतो. प्रति हेक्टर 60 टन संत्रा पीक सरासरी होतं. हा आकडा कधी कधी 70 ते 80 टनापर्यंत जातो. संत्रा उत्पादनासाठी पाणी हा महत्वाचा घटक असल्याने त्याचे योग्य नियोजन आम्ही करतो. आम्ही 6000 क्युबिक मीटर प्रति हेक्टर पाण्याचा वापर सिंचनासाठी करतो. मोठ्या झाडांसाठी या पाण्याचा उपयोग केला जातो. टँगो संत्र्याची लागवड करताना 2 झाडांच्या ओळीमधील अंतर 7 मीटर तर 1.7 मीटर 2 झाडांमध्ये अंतर ठेवले जाते. या प्रकारे प्रति हेक्टर 740 झाडे लागवड केली जातात. झाडावरील संत्रे मनुष्यबळाद्वारे तोडली जाता यावी यासाठी झाडांची उंची 2.5 ते 3 मीटर राहावी याबाबत काळजी घेतली जाते. Around 2.5 and 3 meters. संत्र्याच्या कलमा ह्या सर्व सरकारी नियमांच्या अधीन राहून केल्या जातात. 3ऱ्या वर्षापासून संत्रा झाडाचं पीक घेण्यास सुरुवात होते. तेथील झाडांची उंची 8 ते 10 फुटांपर्यंत आहे. प्रत्येक झाडावर पानांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. फर्टिगेशन सरळ ड्रिपच्या माध्यमातून केल्या जातं. झाकण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात मल्चिंग पेपर वापरला जातो. व्हॅलेन्सिया येथे शेतकरी पूर्णपणे सामूहिक शेती करतात. त्या देशामध्ये टँगो ही व्हरायटी सगळ्यात जास्त फळपीक देणारी संत्र्यांची जात असून 70 टन हेक्टरी उत्पादन घेतल्या जातं. तेथील संत्र्याच्या प्रत्येक झाडाची 10% कटिंग केली जाते. वाढलेल्या फांद्या 45 अंशात झुकवून दोरीने बेंड करून जमिनीत रोवलेल्या काड्यांना दोरीच्या सहाय्याने बांधल्या जातात. विशेष म्हणजे संत्र्याची तोडणी होण्याच्या 2 महिन्यांपूर्वी फवारणी बंद केली जाते. फवारणीचे तसेच माती पाणी परीक्षणाचे निकष तेथील सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या अधीन राहून पाळावे लागतात. तेथील तापमान हिवाळ्यामध्ये 7 ते 12 अंश तर उन्हाळ्यामध्ये 38 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान असतं. आम्ही तंत्रज्ञान आणि कृषी तंत्रांसह काम करतो. आम्ही आमच्या सहकारी किंवा शेतकऱ्यांना चुका करू देण्यापेक्षा आम्ही त्या करणे पसंत करतो. म्हणून आम्ही येथे जे काही करतो ते सामूहिकपणे करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वांना शेअर करतो. आम्ही आमचे वृत्तपत्र, बैठका, वेळोवेळी वेबिनार आदी शेअर करतो. आम्ही भूमध्य सागरीय भागात आहोत. हा भाग भूमध्य समुद्रापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.
आमच्या बाजूला सर्वात मोठी नदी आहे. आमच्याकडे प्रामुख्याने लिंबूवर्गीय झाडे, क्लेमेंटाईन्स, संत्री, आवोकाडो, पर्सिमन्स, किवी, बिया नसलेली द्राक्षे आणि ऑलिव्हची झाडे देखील आहे. आम्ही रेड वाईन देखील बनवतो आणि थोडे ऑलिव्ह तेल सुद्धा बनवतो. 12व्या शतकापासून हा परिसर कृषी वस्ती आहे. असोसिएशनने परिवर्तन सुरू केले. आंतरराष्ट्रीय लिंबूवर्गीय शेती बनवणे हे आमचे ध्येय आहे. Grapes, seedless grapes and olive tree. We made such a ही संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर कोर्डोबा संत्रा पॅकिंग हाऊस तसंच सेव्हिल येथील पॅकिंग हाऊसला भेट देत पॅकेजिंगचे तंत्र शेतकऱ्यांनी जाणून घेतले. ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला दिलेल्या भेटीत निंबूवर्गीय फळ पिकाचं तंत्रज्ञान, मार्केटिंग, व्यवस्थापन जाणून घेतलं. या शहरात संत्र्यांवर संशोधन करण्यासाठी अनुसंधान संस्था आहेत. याकडे उद्योग म्हणून बघता यावं आणि उद्योग म्हणून संत्रा उत्पादनात किंवा विक्रीमध्ये युवकांनी करिअर करावं, यासाठी तेथे संत्रा फळ आणि कृषी व्यवस्थापन महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयातून पदवी घेऊन तेथील युवा पिढी कृषी व्यवस्थापन क्षेत्रात पाऊल ठेवते, ही अधोरेखित करणारी बाब दौऱ्यातील सदस्यांच्या लक्षात आली. याच धर्तीवर नागपुरात अथवा महाराष्ट्रात कुठेही ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या माध्यमातून अशी कृषी व्यवस्थापन महाविद्यालये सुरू करण्याचा मानस केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी दौऱ्यादरम्यान व्यक्त केला. स्पेनमधील काही खाजगी व शासकीय संशोधन संस्थांशी सामंजस्य करारही करण्यात आले. या दौऱ्यात संत्र्यांसह अन्य फळांची हँडलिंग आणि पॅकेजिंग करणाऱ्या फ्रूट इंटर आणि डेक्को या कंपन्यांना भेट दिली. फ्रूट इंटरची स्थापना 50च्या दशकात झाली तर डेक्को कंपनीचा पाया 1934 मध्ये रचला गेला. फ्रूट इंटर कंपनीने 1955 मध्ये अल्क्वेरीज मध्ये एक लहान फळ हाताळणी आणि पॅकिंग प्रकल्प सुरू केला होता. आज त्याचा बराच मोठा विस्तार झालाय. कॅस्टेलॉन व्हॅलेन्सियामध्ये फ्रूट इंटर कंपनीचे जगातील सर्वात प्रगत ऑरेंज पॅक हाऊस वसलेले आहे. 40,000 चौरस मीटर पेक्षा अधिक परिसरात त्याचा विस्तार आहे. ही कंपनी दरवर्षी 1,60,000 मेट्रिक टन संत्री पॅक करते. 5,000 मेट्रिक टन साठवण्यास सक्षम असलेली त्याची डिग्रीनिंग रूम कोल्ड स्टोरेज क्षेत्रातही रूपांतरित होऊ शकते. प्री कॅलिब्रेशन, वॉशिंग, निर्जंतुकीकरण, बुरशीनाशक उपचार यासारख्या पद्धती आणि विशेष कोटिंग्ज संत्र्याचा ताजेपणा, रंग, वजन कमी न होऊ देता टिकवून ठेवतात. नैसर्गिकता आणि पारदर्शकता हे या कंपनीचे तत्व आहे. उत्पादन, व्यापारीकरण आणि वितरण हे या कंपनीचे कार्य आहे. उत्पादनामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, उत्कृष्ट हाताळणी साखळी आणि उत्कृष्ट वितरण व्यवस्था हे फ्रूट इंटर कंपनीच्या विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनी असून ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. डेक्को कंपनीची स्थापना कॅलिफोर्नियामध्ये 1934 मध्ये झाली. US मध्ये विक्रीचे प्रमाण वाढवण्यासाठी लिंबूवर्गीय उत्पादकांना आणि पॅकर्सना मदत करण्याच्या उद्देशाने कंपनी सुरू करण्यात आली. ही आज बहुपीक, बहुराष्ट्रीय आणि बहुतंत्रज्ञान कंपनी म्हणून ओळखली जाते. Pleasure to have you in Spain visiting one of the Deco facilities for sorting. What is your impression of the production line for packing processing Actually, line? the most important thing is the technology which already they are using. They actually segregate the different type of oranges, and for that reason they are getting good price. The other important thing in the processing, whatever the process is there, this technology is so better that they are at the same time in the market they will get good rates, and that is in the beneficial of the farmer. And this cut, the technology is very excellent. I feel that it is to be very best, and this can be very useful for development and progress of the farmers in India. Actually, in the particular orange area,
where we can make it, it can be helpful for the farmer. At the same time, it will increase the value of oranges in the market and also assure the quality. That is to be important. व्हॅलेन्सिया येथील युरोसेमिलास या कंपनीकडे संत्र्याच्या टँगो नामक जातीचे उत्पादन आणि वैश्विक निर्यातीचे अधिकार आहेत. भारतीय शेतकऱ्यांचा हा दौरा विशेषतः टँगो जातीच्या अभ्यासावरच आधारित होता. संत्रा म्हणजे एक व्हरायटी टँगो म्हणून आहे. ही कंपनी युरोसेमिलास म्हणून इथं ब्रीडिंग कंपनी आहे स्पेनमध्ये. त्यांच्याकडे त्यांचे राईट्स आहे, ब्रीडिंग राईट्स, आणि त्यांच्याकडनं आपण लायसन्स घेतलेलं आहे इंडियासाठी, भारतासाठी. आणि आपण तिकडं आता लागवड चालू केलेली आहे. आणि हे शेतकऱ्यांना आता तिकडं हे टँगो व्हरायटी आपल्या नागपूर संत्र्यापेक्षा कशी वेगळी आहे, त्याचं जे लागवडची जे डिफरन्सेस आहे आणि आपल्या देशात आणि इकडच्या देशात कसं ते वेगळं आहे. प्लस ही जे व्हरायटी जगात खूप पॉप्युलर आहे, त्याला मार्केट डिमांड आहे, कन्झ्युमर डिमांड आहे. आणि हे सगळं जे डिमांडमुळे आपल्याला एक संधी मिळालेली आहे, रेडी मार्केट आहे. त्याच्यासाठी हे सगळी स्टडी टूर आपण ऑर्गनाईज केलेली आहे की आपल्या शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होईल, त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी असेल, त्याची यील्ड जास्त असेल, त्याची शेल्फ लाईफ जास्त आहे, त्याचे मार्केटमध्ये ॲक्सेप्टन्स जास्त आहे. आणि ही सगळी गोष्टमुळे आपल्या विदर्भ रिजनमध्ये, संत्र्याच्या रिजनमध्ये हे सगळ्यांचा खूप फायदा होऊ शकतो आपल्या शेतकऱ्यांचा. व्हॅलेन्सिया येथील युरोसेमिलास या कंपनीसोबत करार करण्यात आला. या करारा अंतर्गत आता टँगो या जातीचे संत्रा फळ भारतात पिकवण्याचा मार्ग मोकळा झालाय. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी, ॲग्रोव्हिजन, महा ऑरेंज सोबत जुळलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना भारतात हा संत्रा उत्पादित करण्याची मुभा राहील. या कंपन्यांना युरोसेमिलास या कंपनीतर्फे उत्पादन, विक्री या संदर्भात संपूर्ण तांत्रिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात येईल. विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी लिंबूवर्गीय पीक हे खरं खूप मोठी संधी आहेत. आपला नागपुरी संत्रा आणि त्याचबरोबर आपल्या जालना आणि संभाजीनगरची मोसंबी याला पर्याय म्हणून आज टँगो ही जात आणि त्याचबरोबर व्हॅलेन्सिया नेवेल ह्या ऑरेंजच्या जाती आणि त्याचबरोबर इतर की लाईमच्या जाती ह्या खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्रातील लिंबूवर्गीय पिकाची शेती ही बदलेल यात काही शंका वाटत नाही आहेत. आणि ह्या स्पेनच्या दौऱ्याच्या निमित्ताने जे लक्षात येतं आहे की आपण ह्या नवीन जातीमधली उत्पादकता, त्याचबरोबर त्याला असलेली ग्राहकांची मागणी आणि त्याचबरोबर इथे जे काही तंत्रज्ञान, रूट स्टॉक आणि नर्सरी आणि त्याचबरोबर पॅकहाऊस याच्या पातळीवर उपलब्ध आहेत, हे जर आपल्या महाराष्ट्रात रुजलं तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये आर्थिक क्रांती व्हायला वेळ लागणार नाही. पारंपरिक कापूस आणि सोयाबीन हे पीक याला फळबागांचा पर्याय आणि त्यातही या संत्रा आणि त्याचबरोबर आपल्या लिंबूवर्गीय इतर सगळ्या जातींचा हा पर्याय, खास करून टँगोचा पर्याय हा पुढील 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडी शेतकऱ्यांमध्ये मोठी आर्थिक क्रांती घेऊन येईल यात आम्हा सर्वांना विश्वास या दौऱ्याच्या निमित्ताने वाटतोय. संत्रा उत्पादक बागायतदारांच्या आणि राज्याच्या अर्थकारणावर परिणाम करणाऱ्या या उत्पादनाचा पुढील 10 वर्षांचा रोडमॅप तयार करण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत उपकारक ठरला आहे. आता संत्रा बागायतदारांसोबतच पारंपरिक शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामूहिक शेती करणे ही शेती उद्योगाच्या दृष्टीने काळाची गरज आहे. पारंपरिक शेतीच्या जोखडातून शेतकऱ्यांनी बाहेर निघत शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपनी तयार करून टँगो जातीच्या संत्र्याचे वाण पिकवण्यावर भर दिला तर समृद्ध शेतकरी हे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही.